उत्तन विरार सागरी सेतू प्रकल्प वाढवणपर्यंत जोडणार, जोड रस्त्यानं सेतू वाढवणपर्यंत विस्ताराला मान्यता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय. राज्यातल्या 2 कोटी कुटुंबांच्या जमिनी अधिकृत होणार, तुकडाबंदी कायद्याच्या सुधारणा लागू, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. नायगाव ते घोडबंदर जलमार्गावर रोरो सेवा सुरू होणार, मंत्री नितेश राणेंचा निर्णय. आमदार स्नेहा दुबे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश. काही महिने लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे थांबणार, आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानं आचारसंहिता काळात वित्तीय अनुदान देण्यावर बंदी. केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नागरिकांचा गोंधळ, प्रथमोपचारानंतर रुग्णाला उपचारासाठी कळवा इथं जाण्याचे निर्देश, मात्र डॉक्टरनं रुग्णवाहिकेमध्ये जाण्यास नकार दिल्याचा आरोप करत नातेवाईक आक्रमक. मालेगावच्या देवळा लोहनेर रस्त्यावर कॉन्क्रीट मिक्सर वाहनानं विद्यार्थ्याला चिरडलं, अपघातात 14 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, संतप्त नातेवाईकांचा रास्ता रोको. नाशिकच्या निफाडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, विषारी औषध घेत संपवलं जीवन, द्राक्ष बागेला फटका बसल्यानं आर्थिक विवंचनेतून केली आत्महत्या. भारतीय महिला क्रिकेट टीम आता नवी दिल्लीमध्ये दाखल, महिला क्रिकेट टीम पंतप्रधान मोदींची भेट घेणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.